नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा शुक्रवारपासून शांततापूर्ण वातावरणात झाली सुरू. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाब पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सोलापूर दौऱ्यावर. मतदारांना मतदान करण्याचे केले आवाहन, तर अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्याचे दिले निर्देश. शहरातील मिळकत थकबाकीदारांवर शुक्रवारपासून कारवाई. मिळकत कर विभागाच्या 24 कर निरीक्षकांची 8 पथके तैनात. महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आदेश. आणि शहरातील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात फौजदार चावडी पोलिसांना आले यश. 7 मोटरसायकल जप्त करत 3,70,000चा मुद्देमाल केला हस्तगत. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुक्रवारपासून शांततापूर्ण वातावरणात सुरू झाली. त्या अनुषंगाने हरिभाई देवकरण प्रशालेत विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी बोर्ड परीक्षेची सुरुवात शुक्रवारपासून सुरू झाली. शहरातील हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये 10वीची परीक्षा देणाऱ्या 900हून अधिक विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजता प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, प्राचार्य प्रकाश कांबळे, ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार आदींसह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षिका यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे बँडच्या पथकाने जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी शिक्षकांनी आलेल्या विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली. दरम्यान शुक्रवारी मराठीचा पेपर होता. पेपर देण्यासाठी 6 अंध, 6 मूकबधीर असे एकूण 12 दिव्यांग विद्यार्थी आपल्या रायटरसह दाखल झाले होते. त्यांचे देखील स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. दरम्यान याबाबत प्रशालेचे प्राचार्य प्रकाश कांबळे यांनी अधिक माहिती देताना शांततापूर्ण वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशाला तसेच यंत्रणा सज्ज असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले. एकंदर 10वीच्या बोर्ड परीक्षेला शांततापूर्ण वातावरणात सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले. मी प्रकाश कांबळे, मुख्याध्यापक हरिभाई देवकरण प्रशाला. या केंद्रावरती 966 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि त्यापैकी एक उपकेंद्र आपण घेतलेलं आहे ज्ञानप्रबोधिनी. या उपकेंद्रावरती 149 विद्यार्थी आहेत आणि 833 विद्यार्थी हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये आहेत. त्यापैकी अंध विद्यार्थी 12 असून अंध 6 आणि मूकबधीर 6 असे एकूण 12 विद्यार्थी अपंग आहेत. अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना त्यांची तपासणी करून कुठलंही साहित्य, लेखन साहित्य व्यतिरिक्त कुठलंही साहित्य, कॉपी सदृश्य साहित्य वर्गात घेऊन जाणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. त्यांना तपासणी करूनच सोडलेलं आहे. त्यानंतर मुलांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. बँड, ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करून त्यांचा जेणेकरून आत्मविश्वास वाढावा यासाठी आल्हाददायक वातावरण निर्माण केलेलं आहे. आणि बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठी आम्ही वर्गावर जाणाऱ्या सर्व पर्यवेक्षकांना सूचना दिलेल्या आहेत. तर या कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे. कुठल्याही प्रकारची गैरसोय या केंद्रावर होणार नाही असं मी पालकांना आवाहन करतो. या निमित्ताने संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मोहोळमध्ये मतदान ओळखपत्र, रेशनिंग कार्ड, जात प्रमाणपत्र वाटप मेळाव्यात केले. जिल्हा परिषदेतील विधी कक्षाचे राजेश देशपांडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गुरुवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला विविध संघटनांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सेवानिवृत्तीनिमित्त राजेश देशपांडे यांचा सपत्नीक सत्कार केला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, आरोग्य कर्मचारी संघटनेचे वायपी कांबळे, लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे गिरीश जाधव, बहुजन महासंघाचे दिनेश बनसोडे, रमाकांत साळुंखे, कृषी संघटनेचे सचिन चव्हाण यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी संघटनेमध्ये कोण भारी यासाठी कायमच चढाओढ पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने देशपांडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार कार्यक्रमात नेता कसा असावा यावरून नेत्यांनी एकमेकांना चांगले चिमटे काढले. लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे यांनी आपल्या भाषणात नेता कसा असावा असे वारंवार समोरच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारून उत्तरे घेतली. यातून नकळत त्यांनी काही संघटनांच्या नेत्यांना चिमटे काढले. एक वेळेस स्वप्नात असावा, एक वेळेस पाया पडणार बरोबर नाही. आणि महत्वाचं आम्हाला देशपांडे साहेबांना आम्हाला खूप मुलं आले आणि नेता कसा असावा, राजावर तिथं आहे ना, नेता कसा असावा, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा माणूस होता. उगाच धोरणे म्हणून कुठेही जाणं ही त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये नसणार. जर पटलं तरच ते करणारा असा नेता, म्हणूनच त्याला नेता म्हणलं जातं. आणि धोरणे म्हटले की ते काय जास्त दिवस चालत नसते, ते सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात. परंतु राजाभाऊ आज पर्यंत चालत आलेलं आहे. खडखडीत नाणं कशासाठी आहे तर धोरणे म्हणून न जातात. आता प्रत्येक म्हणतात मला जातीवर किंवा याच्यावर जायचं नाही. ब्राह्मण माणसं हे हुशार असतात, योग्य निर्णय घेतात. आमच्यासारखी माणसं जी आहेत ना ते आम्ही उतरपणाला खर्चाला जास्त असतो. हे कुठेतरी कुठून तरी आलेलं असतं. दिनेश बरोबर नाही, हे कुठून तरी पिढीच्या जे जेनेटिक म्हणतो तो जेनेटिक मध्ये तो आलेला असतो आणि तो गौरवास्पद आहे. ते मान्य करायला का मी जाहीर मान्य करतो, ते हरकत नाही. काय म्हणतात तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नियोजन भवन येथील बैठकीत केले. राज्यात 18 ते 19 वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांची संख्या ही 47 लाख इतकी आहे. सुरुवातीला यातील फक्त 3.5 लाख तरुणांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती. त्यानंतर राज्यात सर्व महाविद्यालये व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत मतदार नोंदणीसाठी व्यापक स्वरूपात मोहीम राबवण्यात आली व ही संख्या आज अखेरपर्यंत 11 लाख इतकी झालेली आहे. तरी राज्यातील उर्वरित सर्व तरुणांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करून घ्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. पहिली गोष्ट, निवडणूक आयोगाने यावेळेला लोकांना एम्पॉवर केलेलं आहे सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून. जर मॉडेल कोड ऑफ कंडक्टची जर तक्रार असेल किंवा जर एखाद्या ठिकाणी कॅश म्हणा, लिकर म्हणायचं वाटप होत असेल मतदारांना प्रभावित करण्यासाठी, तर अशा तक्रारी नागरिकांना या सी व्हिजिल ॲपमधून करता येतात. त्यावेळेला त्यांचं कुठलीही आयडेंटिटी उघड होत नाही आणि ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर 100 मिनिटाच्या आयोग त्यावर कारवाई करतो.
मला वाटतं ही मोठी उपलब्धी सर्वसामान्य लोकांना आहे. KYC ॲपमध्ये सुद्धा आपल्या उमेदवारांची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते. त्याच्यामध्ये त्याच्या दाखल झालेले गुन्हे, त्याच्या नावावर असलेली संपत्ती, याचं सगळं विवरण, त्याचे ॲफिडेव्हिट्स आपल्याला KYC ॲपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं सी-विजिल आणि KYC ॲपचा सर्व नागरिकांनी, मतदारांनी वापर करावा असं एक माझं आव्हान राहील. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. यावर्षी 18, 19 आणि 20 ते 29 या वयोगटातील युवकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि या रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबवलेले आहेत. या विद्यार्थ्यांना आपण सजग करून, त्यांना बरोबर घेऊन मतदानाच्या मध्ये जागृती तयार करून लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं एक मोठं अभियान सगळं महाराष्ट्रभर आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत. मला आशा आहे की बहुसंख्य लोक जो आपला मताचा अधिकार आहे ते निश्चितपणे या निवडणुकीत बजावतील आणि पूर्वीपेक्षाही जास्त मतदान यावेळी होईल अशा प्रकारची आशा आहे. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व स्वीप नोडल पॉइंट यांच्या सोबतच्या आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर दामा यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले, राज्यातील सर्व 18 ते 19 वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. यासाठी निवडणूक प्रशासन विद्यापीठे व महाविद्यालयांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतानाच त्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म 6 भरून त्यांची नोंदणी त्याचवेळी करण्याची संकल्पना चांगली असून ती सर्व महाविद्यालयांनी अंमलात आणावी. आजचे महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण राजकीय प्रक्रियेपासून दूर गेलेले असल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन आहेत. त्यामुळे अशा तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे संसदीय लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय व भारत निवडणूक आयोग यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला असून विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये संसदीय लोकशाहीबाबत अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. देशात 8-9 विद्यापीठात असे अभ्यासक्रम सुरू झालेले असून आपल्या राज्यातही विद्यापीठाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना राजकीय निवडणूक प्रक्रियेविषयी कार्यात्मक ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. भारत निवडणूक आयोगाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, परंतु अशा अभ्यासक्रमासाठी कंटेंट मात्र विद्यापीठ, महाविद्यालयातील तज्ज्ञ लोकांनी तयार करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी सांगितले. काही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगले काम झाले आणि काही जिल्ह्यामध्ये कमी जास्त काम आहे. म्हणून इथे त्याला पण असंही ठरवलं होतं की आपण त्याचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी संस्थांची, ते सर्वेक्षण करतील. ते सर्वेक्षण करून वस्त्याने आहे, गावने आहे, तो डेटा प्रशासनाला उपलब्ध होईल आणि मग प्रशासन त्याचे नियोजन करून त्याची पूर्तता करून पुढे कारवाई करतील असं सध्या मी आता सांगितलं रेशन कार्ड, आधार कार्ड. कार्यकर्त्यांचे पण तुमच्याकडे हे असेल. हो हो हो. पालावरची शाळा असे संस्थेमार्फत चालू केलं आहे. त्याच पालावर वस्तीमधले, त्या समाजातले पण कुणी सर्वे केलेलं आहे. सरपंच सर्वेचं यांचं वेगळं आहे, आम्ही केलेलं वेगळं गेलेल्या लोकांची व्यवस्था करतात. ते भोपे वेगळे, पण भोपे जात एक वेगळी आहे जी भीक मागत घेते देवीच्या करून कोणाचं ऑब्जेक्शन आहे काय डेट ऑफ बर्थच्या जे आहे ना, एक्चुअली कोर्ट मधून जे आता जे भेटत है बर्थ सर्टिफिकेट, तो कोर्ट ऐसे करवाता है, तो इसलिए हम लोग बर्थ सर्टिफिकेट सेम प्रोसीजर कर रहे हैं. जाति का दाखला के लिए ऐसे कोई
पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी तरुण मतदारांनी नोंदणी करण्याच्या कामात खूप चांगले काम केलेले असून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदानाच्या दिनांकापूर्वी 3-4 दिवस अगोदर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गृहभेटी आयोजित करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करावे. तुमच्यासाठी नाही तर आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे असा आग्रह विद्यार्थ्यांनी मतदारांना करावा. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान व मतमोजणी प्रक्रियेत स्वयंसेवकाची सेवा घेण्यात येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून निवडणूक प्रक्रियेत आपले योगदान द्यावे व निवडणूक प्रक्रियेचा एक भाग राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी सोलापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाने 18 ते 19 वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. विद्यापीठ, सर्व महाविद्यालय व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मतदार साक्षरता क्लबची स्थापना करण्यात येऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य संतोष कोटी, यशपाल खेडकर, राजेश वडजे, एसबी क्षीरसागर, डॉक्टर उपाध्याय यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीने मतदार नोंदणीसाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती सादर केली. जिल्ह्यात मतदार नोंदणीत उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थी, संपर्क अधिकारी व प्राचार्य यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी व ही निवडणूक प्रक्रिया शांततामय व निर्भयपणे होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. तसेच विद्यापीठाचे प्रकुलगुरू, त्याच्यामध्ये प्राचार्य, एनएसएसचे नोडल ऑफिसर फॉर इलेक्शन आणि एक कॅम्पस अँबॅसेडर आणि त्याचे व्हॉलंटियर्स अशा प्रकारे माध्यमातून केली. याच्यामध्ये सर्व सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. परीक्षण झालेलं आहे. एकदा आपण रिसिप्ट पण संपर्कात आलेलो आहे. तर साधारणतः आपलं कामाच्या स्वरूपामध्ये फाउंडेशनचे थोडक्यात सांगा. जो 18 वर्षाचा नवीन झालेला आहे तो स्वतः मतदान प्रक्रियेत नोंदणी झाली तर झाली, परंतु तो याच्यानंतर अवेअरनेससाठी देखील तो पुढे आलेला आहे का, म्हणजे ऍडमिशनच्या फॉर्म मध्येच तो कॉलम एक दिलेला आहे की त्याच्यामध्ये त्याचा एपिक असेल तर त्याने त्याचा नंबर लिहायचा आणि जर नसेल तर त्याला त्याचं वोटर रजिस्ट्रेशन साठी फॉर्म दिला जातो. त्याच वेळी एक रिक्वेस्ट मी याबाबतीत करेन की त्या मीटिंग मध्ये सांगितलं की 5 काहीतरी वेगवेगळे अवॉर्ड दिले जातील आणि 6वं प्राचार्यांचा अवॉर्ड वगैरे असं कॉलेजला अवॉर्ड विद्यार्थ्यांना. तर त्याची थोडी क्लॅरिटी जर स्पष्ट झाली तर सगळ्याच जणांना म्हणजे सगळ्याच प्राचार्यांना धन्यवाद देतो. धन्यवादापेक्षा ऋणी व्यक्त करतो. कारण तुम्ही हे चिंता करायला आवडणार नाही तर 90 मिनिटं आपण पळालोच आहोत. तुम्ही खूप कार्यक्रम केले, रॅली केल्या, स्पर्धा घेतल्या, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत, चित्रकला आहे, रांगोळी आहे, पथनाट्य आहे. तर शेवटच्या 10 जो माईल आहे, शेवट लास्ट माईल तो म्हणजे डायरेक्ट अपील बाय द स्टुडंट्स. मला वाटतं हा चांगला उपक्रम आपण या जिल्ह्यामध्ये आपण घ्यावा. त्यांना काही भाव वाटून द्यावा एकेका विद्यापीठाला, विद्यालयाला किंवा कॉलेजला आणि कॉन्सन्ट्रेटेडली आपण ते करू शकतो. मला ते अवघड नाही. त्यानंतर यांचा डॉक्टर यशपाल दामोदर मातोश्री नियोजन भवन येथे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्व तयारी आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर,
निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे गांभीर्यपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्ट्रॉंग रूमसह ईव्हीएम मशीनबाबत अत्यंत काळजीपूर्वक काम करावे. इतर जिल्ह्यातून दारू, पैसा व अन्य संबंधित बाबी आपल्या जिल्ह्यात येणार नाहीत यासाठी जिल्ह्यावर सीमेवर चेकपोस्ट तयार करावेत. तसेच आंतरराज्य सीमेवर चेकपोस्ट तयार करून तिथे निवडणूक पथके नियुक्त करावीत असे सूचित केले. भारत निवडणूक आयोगाने या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होम वोटिंग हा पर्याय 80 वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार तसेच दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात जवळपास 1,80,00,000 वर्ष वय असलेले व दिव्यांग मतदार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर तात्काळ D12 हा फॉर्म भरून या मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून घरातून मतदान करणार की मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणार याची माहिती भरून घ्यावी. घरून मतदान करण्यासाठीची प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक असलेला पोलिंग स्टाफ यांची नियुक्ती करावी व त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रशिक्षण द्यावे असे निर्देशही मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी दिले. लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी स्वीपची प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे राबवावी व जास्तीत जास्त प्रमाणात मतदारांची नोंदणी करून मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे यासाठी त्यांचे प्रबोधन करावे. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्प, त्याचबरोबर महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र शौचालयाच्या सुविधा आहेत की नाही याची पुन्हा एकदा व्यवस्थित खात्री करून घ्यावी असे निर्देश देशपांडे यांनी दिले. यावेळी नागरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर व एकूण निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विविध समित्यांची यावेळी माहिती दिली. शहरातील मिळकत थकबाकीदारांवर शुक्रवारपासून कारवाई करण्याचे आदेश महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले असून मिळकत कर विभागाच्या 24 कर निरीक्षकांची 8 पथके तैनात केल्याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली आहे. महापालिका मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली पूर्ण करण्यासाठी कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहेत. या अंतर्गत प्रत्येक पथकात 3 कर निरीक्षक याप्रमाणे एकूण 8 पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच कार्यालयीन आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आहेत. मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर कारवाई आणि वसुली मोहिमेला शुक्रवार दिनांक 1 मार्चपासून सुरुवात होणार आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असून यासाठी कर निरीक्षकांची 8 पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक झोनमध्ये वसुलीबरोबरच कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही 400 कोटींहून अधिकची थकबाकी आहे. मार्च अखेरपर्यंत यामधील 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे. यानुसार महापालिका मालमत्ता कर विभागाचे प्रमुख उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी कार्यालयीन आदेश काढत वसुली मोहीम आणि कारवाईसाठी मालमत्ता कर विभागातील कर निरीक्षकांची पथके तयार केली. मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार ते कामाला लागतील. प्रभारी सहाय्यक मूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे. याचबरोबर या पथकांवर सहनियंत्रण अधिकारी म्हणून प्रदीप करणकोट आणि सूर्यकांत खसगे हे असणार आहेत. यांना पेठवाईज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. पथकाने उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वसुलीची कार्यवाही सुरूच ठेवावी आणि जे मिळकतदार मिळकत कर भरण्यास असमर्थता दाखवतील अशा मिळकतदारांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठवावा असे आदेश उपायुक्त लोकरे यांनी जारी केले आहेत.
पथक क्रमांक 1 मध्ये करनिरीक्षक NG कोकणे, MU चांदोडे, शकील कोरबू. पथक 2 मध्ये करनिरीक्षक मनोज धेडे, अमोल पवार, विजयकुमार करली. पथक 3 मध्ये करनिरीक्षक JR फुटाणे, चन्नप्पा म्हेत्रे, RS बिद्री, अरविंद डोमल. पथक 4 मध्ये करनिरीक्षक SD रावडे, DM देशमुख. पथक 5 मध्ये करनिरीक्षक BB नरोटे, अंजनय्या म्हेत्रे. पथक 6 मध्ये करनिरीक्षक SM अंबुरे, रमेश जाधव, सुभाष गवळी. पथक 7 मध्ये करनिरीक्षक GK स्वामी, संजीव फुले, शकील कोरबू. 8 मध्ये करनिरीक्षक SB जगताप, इर्शाद मुजावर आणि सुभाष सुरवसे असे करनिरीक्षक आणि कर्मचारी असणार आहेत. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण दलामधील पोलीस कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार अनिल भीमराव चव्हाण हे 15 नोव्हेंबर 1985 रोजी पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी सोलापूर तालुका, पंढरपूर शहर, वळसंग, करमाळा, सांगोला, वेळापूर, नातेपुते आदी ठिकाणी व्यवस्थितरित्या नोकरी करून समाजात पोलीस खात्याविषयी आदर निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी निभावली आहे. तसेच त्यांनी अनेक पारधी समाजातील गुन्हेगारांना गुन्हेगारी वृत्तीपासून परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्याचा मोलाचा प्रयत्न केला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून मोलाची कामगिरी केली आहे. त्याकरिता त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप व बक्षिसे मिळवली आहेत. त्याचप्रमाणे दिलीप नारायण सलबते यांनी अक्कलकोट, वळसंग, कामती जिल्हा विशेष शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग या ठिकाणी यशस्वीरित्या नोकरी बजावली आहे. ASI महादेव कृष्णा लोंढे यांनी पोलीस मोटर परिवहन विभागात आतापर्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. सदर सत्कार समारंभावेळेस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, होम DYSP विजयालक्ष्मी कुरी, भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुढील कारकीर्द आनंदी आणि आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शुक्रवारी पदभार घेतला. यावेळी उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता पदभार घेतला. उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी त्यांचे स्वागत केले. तब्बल 16 महिन्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला पूर्णवेळ प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळाला आहे. सकाळी 4 हुतात्मा स्मारकासह महापुरुषांना अभिवादन करून ते सोलापूर जिल्हा परिषदेत आले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोणकोणती कामे करावी लागतील याचा आढावा घेतला. कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, लिपिकवर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांनी शेख यांचा सत्कार केला. महापालिका शिक्षण मंडळात ते यापूर्वी 2 वर्ष प्रशासनाधिकारी होते. त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे संचालक भालचंद्र साखरे यांच्यासोबत येऊन स्वागत केले. जिल्हा परिषदेतील विधी कक्षाचे राजेश देशपांडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गुरुवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त राजेश देशपांडे यांचा सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा परिषदेतील विधी कक्षाचे राजेश देशपांडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गुरुवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला विविध संघटनांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सेवानिवृत्तीनिमित्त राजेश देशपांडे यांचा सपत्नीक सत्कार केला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, आरोग्य कर्मचारी संघटनेचे YP कांबळे, लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे गिरीश जाधव, बहुजन महासंघाचे दिनेश बनसोडे, रमाकांत साळुंखे, कृषी संघटनेचे सचिन चव्हाण यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी संघटनेमध्ये कोण भारी यासाठी कायमच चढाओढ पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने देशपांडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार कार्यक्रमात नेता कसा असावा यावरून नेत्यांनी एकमेकांना चांगले चिमटे काढले. लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे यांनी आपल्या भाषणात नेता कसा असावा असे वारंवार समोरच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारून उत्तरे घेतली. यातून नकळत त्यांनी काही संघटनांच्या नेत्यांना चिमटे काढले.
शहरातील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात फौजदार चावडी पोलिसांना यश आले असून एकूण 7 मोटरसायकली जप्त करत 3,70,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादीनामे महेश नागनाथ भीमनपल्ली वय 29 राहणार घर नंबर 64 भारतरत्न इंदिरानगर 70 फूट रोड सोलापूर हे दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 7:45च्या दरम्यान HF डिलक्स मोटरसायकल RTO क्रमांक MH13 CM 3204 ही SS मोबाईल शॉपीच्या समोर सार्वजनिक रस्त्यालगत सोलापूर येथून पार्क केलेली गाडी अज्ञात व्यक्तीने संमती वाचून चोरून मुद्दाम लबाडीने नेली आहे. त्यांनी 5 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना 28 फेब्रुवारी 2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम अंदाजे वय 30 ते 35 वर्ष असलेला हा चोरीची मोटरसायकल घेऊन बाळे ब्रिज खाली येणार असल्याची बातमी मिळाली. बातमीची योग्य ती शहानिशा करून बातमीदारांनी सांगितल्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन त्या इसमास शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव सिद्धराम उर्फ रामा बसप्पा वाघमारे वय 36 राहणार रघोजी हॉस्पिटल समोर कोनापुरे चाळ फॉरेस्ट सोलापूर असे सांगितले आणि गुन्ह्यात चोरीस गेलेली एक मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यास अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता आणखी 6 चोरीच्या मोटरसायकल काढून दिल्या. त्या जप्त करून फौजदार चावडी पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, औसा पोलीस ठाणे, लातूर तालुका पोलीस ठाणे, वेळापूर पोलीस ठाणे, पोलीस ठाण्याकडील खालील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकल अटक आरोपीच्या ताब्यातून जप्त केल्या. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, पोलीस हवालदार अजय पाडवी, पोलीस नाईक अयाज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद वटकर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पुजारी, अमोल खरटमल, नितीन मोरे, अर्जुन गायकवाड, शशिकांत दराडे, सचिन कुमार लवटे, अजय चव्हाण, सुधाकर माने, पंकज घाडगे, पोलीस नाईक भीमदे, अतिश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी केली आहे. 26 फेब्रुवारी 2024 सोमवार रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हा परिषद आयोजित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील यांच्या हस्ते झाले. या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत माळशिरस व कुर्डवाडी पंचायत समितीने वर्चस्व राखले आहे. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीच्या सचिवा तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, खाते प्रमुख प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, सहसचिव अनिल जगताप, सहसचिव संजय सावंत, सदस्य चंद्रकांत होळकर, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, सचिन साळुंखे,
नागेश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती। या सांस्कृतिक स्पर्धा प्रकारात कथाकथन, स्वरचित कविता, वैयक्तिक नृत्य, एकपात्री इत्यादी स्पर्धा प्रकारांचा समावेश आहे। यावेळी मुख्यालय व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीने वेगवेगळे कलाविष्कार सादर केले। जिल्ह्यातून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचा सांस्कृतिक स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। या सांस्कृतिक स्पर्धेचे प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख प्रसाद मिरकले यांनी केले। यावेळी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे विशेष सदस्य सुमित फुलमांबडी, प्रशांत बडवे, गोवर्धन कमटम, परीक्षक प्रतिनिधी सुनंदा शेंडगे यांचा यावेळी सांस्कृतिक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वीच्या लेखी परीक्षांना शुक्रवार दिनांक 1 मार्च पासून सुरुवात झाली। या परीक्षेसाठी उमरे पागे येथील विद्याविकास मंदिर येथे विद्याविकास मंदिर, नेवरे हायस्कूल नेवरे, श्री गगनगिरी विद्यालय सांगवी, श्री भैरवनाथ विद्यालय कान्हापुरी येथील एकूण 245 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत। या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अध्यक्ष राजाराम नरसाळे, चेअरमन ज्ञानदेव ढोबळे, सचिव बीबी पाटील, केंद्र संचालक बीजे शिंदे, संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। ही परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च पर्यंत चालणार असून सोलापूर जिल्ह्यातील 65,749 विद्यार्थ्यांसाठी 182 परीक्षा केंद्रे असणार आहेत। विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना त्यांचे हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे। परीक्षेच्या आधी किमान अर्धा तास त्यांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार असून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक उपकरणे, मोबाईल फोनचा वापर निषिद्ध असणार आहे। राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमध्ये इयत्ता 10वी साठी 5,086 केंद्रांवर एकूण 16,09,445 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात असे आवाहन करून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। अंकुरम विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोग प्रदर्शन करण्यात आले। वाशी येथील अंकुरम विद्यामंदिर या इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रयोग प्रदर्शन करून विज्ञान दिन साजरा केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी रामलिंग जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी भारत बने, प्राध्यापक RR जाधव, पर्यवेक्षक अनिल कुमार, नारायण पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप, गौतम चेडे, शोएब काझी, प्राध्यापक तांबारे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली। प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक विभागून ईश्वरी गायकवाड, राजवर्धन कवडे, श्रेयस घुले, कन्या कवडे, मिडलमधून सूर्या गणेश उंद्रे, आराध्या कवडे, सिद्धी मोठे, गौतमी जाधव, शिवराज गायकवाड, माध्यमिक विभागातून इंदिरा रॉबिन, आर्या सिकेतोड, श्रेयस गपाट, चैतन्य नाईकवाडी, अनुष्का शिंगणापुरे यांच्या बक्षीसपात्र प्रयोगांचे नंबर काढण्यात आले। एकूण 150 प्रयोग सादरीकरण करण्यात आले होते। प्रदर्शन पाहण्यासाठी शेकडो माता पालकांची उपस्थिती होती। सर्व प्रयोग पाहण्यासाठी प्रत्येक पालकास कमीत कमी 3 तास वेळ लागत होता। सर्व विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून तसेच हिंदीमधूनही प्रयोगाची माहिती सादर केली। एकंदरीत अंकुरम विद्यामंदिरमध्ये सकाळी 10 पासून रात्री 6 पर्यंत अत्यंत उत्साही व आनंदी वातावरण दिसून आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुरमच्या प्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची। 10वीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा शुक्रवारपासून शांततापूर्ण वातावरणात झाली सुरू। ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाब पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सोलापूर दौऱ्यावर, मतदारांना मतदान करण्याचे केले आवाहन, तर अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्याचे दिले निर्देश। शहरातील मिळकत थकबाकीदारांवर शुक्रवारपासून कारवाई। मिळकत कर विभागाच्या 24 कर निरीक्षकांची 8 पथके तैनात। महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आदेश। आणि शहरातील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात फौजदार चावडी पोलिसांना आले यश। 7 मोटरसायकल जप्त करत 3,70,000चा मुद्देमाल केला हस्तगत।
या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.